रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम खमंग आणि कुरकुरीत असं काहीतरी खावंसं वाटतंय ना, मग आजची ही स्पेशल कोथिंबीर वडी नक्की करून पहा। भरपूर कोथिंबीर, मसालेदार चव आणि बाहेरून एकदम कुरकुरीत अशी वडी पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। तर रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। या ठिकाणी एक कोथिंबीरची मी पेंडी घेतलेली आहे, तिला नीट करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाटीमध्ये बघू शकता। आता या वडीसाठी ना आपण मसाला बनवूया। तर मसाल्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत 5-6 आणि लसणाचा एक कांदा नीट करून टाकलेला आहे, 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि 1 चमचा जिरी टाकलेली आहे। आता मिरचीचे प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ना वडीसाठी, तीच कोथिंबीर थोडीशी मी या वाटणामध्ये टाकलेली आहे। आता याला आपण बारीक वाटून घेणार आहोत। आता हे जे वाटलेले सारण आहे ना हे आपण कोथिंबीर मध्ये टाकणार आहोत। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की ते मी कोथिंबीर मध्ये टाकलेला आहे आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ देखील टाकलेला आहे। आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 2 चिमूट मी हळद टाकलेली आहे। आता या ठिकाणी ना 1 वाटी मी आता बेसन टाकलेला आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचे पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठाने ना आपली जी वडी आहे ना ती छान कुरकुरीत होते। आता बेसन पीठ लागलं तर मी परत याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे। आधी आपण अंदाज घेत हे पीठ मळून घेऊया। आता याला ना आपण पाणी अजिबात वापरणार नाहीये, तसंच हाताने मळणार आहोत। आता मला थोडी पिठाची गरज वाटली म्हणून मी अर्धी वाटी पीठ याच्यामध्ये अजून ॲड केलेलं आहे। जसं लागेल ना तसं आपण याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत। असं ठरवून नाही टाकणार की 2 वाटीला 1 वाटी, असं अजिबात नाही। आता हे पीठ बघू शकता की या ठिकाणी ना 2 वाटी बेसन पीठ मला लागलेलं आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता या पिठाला ना आपण छानपैकी मळून घेणार आहोत। हा जो पिठाचा गोळा आहे ना हा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही, घट्टसरच ठेवायचा आहे। आता हे पीठ मळून झाल्यानंतर ना याच्यामध्ये 2 चमचे मी तीळ टाकणार आहे। तीळ जे आहेत ना मी स्टार्टिंगला टाकायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही, म्हणून तीळ आता मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, तुम्ही स्टार्टिंगलाच टाका। आता तीळ टाकल्यानंतर ना परत या पिठाला एकदा छानपैकी मिक्स करून घेते। आता पाटीमध्ये ना थोडंसं तेल टाकून ना त्याचा गोळा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता पीठ छानपैकी मी मळून घेतलेलं आहे। आता याचे आपण रोल्स बनवणार आहोत। त्याच्यासाठी ना मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या आपण छान 2 वड्या मोठ्या बनवणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जी प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ना सेम त्याच प्रोसेस आपल्याला फॉलो करायच्या आहेत। आता छान 2 वड्या बनवलेल्या आहेत। आता इथे पाणी पण उकळत आलेलं आहे। आता या चाळणीला ना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर या 2 मोठ्या वड्या मी ठेवलेल्या आहेत। आता त्याच्यावर ना मी थोडासा तीळ लावणार आहे। तीळ लावल्याने ना टेस्ट देखील खूप छान येते आणि आपल्या हाडांसाठी तर तीळ एकदमच उत्तम। आता ही जी चाळणी आहे ना ही मी गरम पाण्यावर ठेवणार आहे। आता ही चाळणी ठेवल्यानंतर ना याच्यावर मी हे ताट ठेवलेलं आहे। आता छान याला मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट वाफवू द्यायचं। 10 मिनिटांनी ना ताट काढून एकदा चेक करायचं आपली जी वडी आहे ना ती शिजलेली आहे की नाही। असं चाकू घालून बघायचं आतमध्ये, जर चाकू आपला पूर्णपणे क्लीन निघला तर आपली वडी शिजलेली आहे असं समजायचं। आता या वड्या आहेत ना छान उकडलेल्या आहेत, त्याच्यामुळे याला मी काढून घेते। आता या वड्या ज्या आहेत ना ह्या थोड्या थंड होऊन द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर ना आपण याला कट्स पाडून घेणार आहोत। आता आमच्या घरामध्ये ना काही जणांना अशा फ्राय केलेल्या आवडतात आणि आमच्या आईला ना असं नुसतं उकडलेलीच आवडते, त्यामुळे मी काही वड्यांचेच या ठिकाणी काप करणार आहे आणि काही जी वडी आहे ना मी तशीच ठेवलेली आहे। या वडीमध्ये ना ओव्याचं, जिरीचं, लसणाचं आणि तिळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, त्याच्यामुळे ना वडीला खूप छान टेस्ट येते। आता ही जी वडी आहे ना हिला छान आपण कापून घेतलेला आहे। आता आपण ना हिला तळून घेणार आहोत। आता काही जण ना हिला डीप फ्राय पण करतात, पण मी हिला शॅलो फ्राय करणार आहे। त्याच्यामुळे ना तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल ना संपूर्ण तव्याला असं छान पसरवून घ्यायचं आणि तेल छान गरम झाला की मीडियम टू हाय फ्लेमवर ना या वड्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। आता तव्यामध्ये ना आपण जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या ठेवणार आहोत। आता ह्या वड्या ना मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला भाजायच्या आहेत। आता एक एक करून ज्या पद्धतीने ना मी व्हिडिओमध्ये भाजत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही वडी भाजायची आहे। तुम्ही डीप फ्राय केल्यानंतर देखील ना ही वडी खूप छान आणि कुरकुरीत लागते।
अशा पद्धतीने पण ही वडी खूप छान लागते. आता ज्या छान कलर चेंज झालेल्या वड्या आहेत ना, मी अशा बाजूला सरकवलेल्या आहेत, मध्ये तेल टाकलेलं आहे आणि ज्या दुसऱ्या वड्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यामुळे वडीमध्ये जेवढं एक्स्ट्रा तेल आहे ना तेवढं नितळून आतल्या बाजूने सरकून जातं आणि जे आपली वडी आहे ना ती देखील छान क्रिस्पी कुरकुरीत होते. आता ह्या ज्या वड्या आहेत ना एक एक करून मी काढून घेते आणि बाकीच्या ज्या वड्या राहिलेल्या आहेत ना सेम याच पद्धतीने त्या देखील वड्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. ही वडी आहे ना ही रूम टेम्परेचरवर 1 दिवस, फ्रीजमध्ये ना 3-4 दिवस आणि फ्रीजरमध्ये 2 ते 3 आठवडे टिकते. तर अशा पद्धतीने आपल्या कुरकुरीत खमंग कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. या रेसिपीमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.